तुमच्याकडे परभणी जिल्ह्याकडं काय मदत पाहिजे म्हणले भेटू शकते का? भेटू शकते. बोला ना, काय विषय? की काय आमचं थोडं लग्न म्हणजे घरगुती प्रसंग लग्नासाठी नवरा बायकोचा आमचा बर. लग्न झालेलं आहे, पण ती काय आमच्या मंडळीला थोडं ती नजर गेली ती डिलिव्हरी होती वेळेस. हा हा. सरकारी अंबाजोगाईला डिलिव्हरी झाली, सिजर झालं. बर मग ती नजर गेल्यामुळे समजा आम्ही खूप दवाखाने केले, 2-3 लाख रुपये खर्च केला मी. बर स्वतः मी जालन्याला, मुंबईला, हैदराबादला सगळीकडे दवाखाने केले, पण ती काही इलाज झाला नाहीये. तरी पण मी समजा नांदवायला तयार होतो. एक मुलगा आहे, लेकरू असल्यामुळं. हा हा हा. का तर ते आता मग बायकोला सोडून देणं शक्य आहे, पण लेकराला सोडून देऊ वाटणं म्हणून आपण नांदवायला तयार होतो समजा मी. बर पण ती सासरवाडीची थोडी पार्टी दांड असल्यामुळे त्यांनी जबरदस्तीनं समजा फारकतीचा ह्याचा निर्णय घेतला. बर मग फारकत झाले की निर्णयच घेतलाय? नाही, फारकत म्हणजे कोर्टातून घेतली ना, बॉन्डवर त्यांनी लिहून घेतलंय फक्त. अच्छा, कोर्टामार्फत घेतले का? नाही ना, कोर्टातून घेतलं नाही काही, फक्त त्यांनी बॉन्डवर लिहून घेतलंय. बर ठीक आहे. मी काय म्हणतोय, हम्म. आता तुमचं लग्न झालंय, जरी तुमचं डिवोर्स जरी झालं ना कोर्टामार्फत, हं, तरी जर तुमचं दोघांची सहमती जर असेल ना, हं, हं. तर त्यामध्ये कसं तुमच्या सहमती दोघांची असली तर, नवरा बायकोची सहमती असली तर तुम्ही पुन्हा म्हणजे नांदू शकता एकमेकांसोबत. असं म्हणजे जसं आपण लग्न करतोय ना, हं, हं. पद्धतीने तुम्ही राहू शकता. असं आहे ते. बॉन्ड वरती लिहून दिलं म्हणजे असं नाही की बाबा तुम्ही डबल त्या ताईंसोबत म्हणजे असं राहू शकत नाही, असा विषय नाही. म्हणजे ती जे तुमचं डिवोर्स वगैरे झालेलं ना, ते म्हणताय ना तुम्ही बॉन्ड वरती तुम्ही लिहून दिलेलं. म्हणजे ती दादा काय म्हणजे नेमकं तुम्हाला कारण म्हणजे ऐका ना, मग काय मी म्हणतो ती हा बोला. काय कारण नसताना समजा दवाखान्यात तर मी खूप खर्च केला. तुम्हाला मी कधी जर म्हणलं तर तुम्हाला बिल सगळे दाखवतो. मी 2-3 लाख रुपये खर्च केला. मी पदरून नोकरी राहतो लोकांच्या रानामध्ये, बर आणि मी काही दारू पित नाही, काही नाही. आमचं माळकरी घराणं आहे, ढोक महाराज आम्ही गुरु केलेले आहेत, त्यामुळे आमचं खानदान कुणीच असं बाटलेलं नाही. बर बर मग खर्च कशाबद्दल केलं ते दादा ते तुम्ही? दवाखान्यात दाखवलं ना दादा, गणपती नेत्रालय आहे ना जालन्याचं. म्हणजे कशाबद्दल मूलबाल होत नाही त्याच्याबद्दल का? नाही, डोळ्याची नजर कमी झाली हो. मुलगा तर आहे, 3 वर्षाचा मुलगा आहे. अच्छा अच्छा, तुमची नजर का? आणि आमच्या मिसेसची. मिसेसची. बर बर, असा विषय का? तर मग समजा नजर जाऊन बी आपण त्यांना म्हणू लागलो, बुवा फक्त आम्हाला भाकर तुकड्याची आणि चुलीला आधार म्हणून बाई आम्हाला गरज आहे, आम्ही सांभाळतो, असं आम्ही म्हणू लागलो त्यांना. बर पण ती मग आमच्या सासून आणि ती बारका मेहुणा आहे, ते मेहुण्याने समजा प्रेशर टाकूनच ते फारकतीचा निर्णय घेतला आणि तिकडे बोलवून घेतलं मला गोडीनं. अच्छा अच्छा. सासरवाडीला या म्हणले, इथं दवाखान्यात दाखवून पुन्हा 2-3 दिवसाला जा म्हणून मी गेलो. एकलाच असल्यामुळे पाठीमागे कोणी नाही, समजा आई वडील नाही, भाऊ नाही, कोणी नाही, एकलाच हा आहे. बर मग ते आता काही नांदून देत नाही असा विषय का? आणि मुलं बालाचं? मुलगा तिकडेच आहे सर. ती काय म्हणतात, एक तर मुलगा धाडीत नाहीत. बर मग तुम्ही नांदवायला तयार आहात का? हो सर, मी आज बी जरी आली दादा तरी मी आज बी नांदवायला तयार आहे. का तर तुम्हाला सांगतो, तुम्ही माझ्या भावासारखे आहोत. मला या धर्तीवर कुणीच नाही. पाठीमागे बाप नाही, माय नाही, भाऊ नाही, कुणीच नाही दादा. मी लहानपणापासून एकटाच आहे. मी 5 वर्षाचा असताना आई वारलेली आहे माझी. बरं ठीक आहे दादा, काय हरकत नाही. तुमच्याकडे नंबर आहे? तुमचं नाव काय? महादेव पुकाणे आहे दादा, मी महादेव परभणीहून बोलतो. पुकाने. आणि मेवण्याचं नाव काय? गणेश जाधव ना? हो, बरं, नंबर आहे का तुमच्याकडे दादा? नंबर आहे, पण दादा धमकी देतात मला, कुठंच फिरू देत नाही. मी काय म्हणतोय, हॅलो, तुम्ही टेन्शन घेऊ नका, रडू वगैरे नका. नंबर द्या मला. आपले कार्यकर्ते आहेत तिथे. कुठे तुम्ही परभणी जिल्ह्यामधून बोलताय ना? हो दादा. बरं ठीक आहे, रडू वगैरे नका. मी आहे तुमच्या सोबत. मला नंबर सांगा त्यांचा, काय होणार नाही तुम्हाला. मला मदत करावी वाटलं तिथे कार्यकर्ते आपले पाठवून. ते असं दादा मला कुठं फिरू सुद्धा देत नाही. त्यांनी डायरेक्ट सांगितले, तू डबल जर आमच्या घरी आलास तर तुला जीव मारू म्हणून सांगतो. बरं ठीक आहे दादा, रडू नका. मी बोललो ना, मी मदत करतो तुम्हाला, 100% मदत करतो. नंबर सांगा मला. नंबर सांगतो, 1 मिनिट काढून माझ्या ह्याच्यावर लिहिलेला आहे कागदावर. आणि मला असं कोणाचा आधार बी नाही दादा. मायबाप माझी लहानपणीच वारलेली आहेत आई. बरं ठीक आहे. आणि मी काय असं दारू पित नाही, काय नाही. तुम्ही इथे येऊन कोणाला जर चौकशी केली तरी असं कशाचं व्यसन नाही. माळकरी आहे मी लहानपणापासून. आमचं बाटल्याच नाही कशात. बरं ठीक आहे. आणि मग धमकी कशाबद्दल देताय ते?
काहीच नाही तुम्हाला सांगतो दादा, त्यांनी काय केलं ते अचानक आमच्या बायकोला अटॅक आले झाला. समजा माझ्या बायकोला इथे मी कामावर असताना नोकरीला, हा हा मग इथं आमच्या गावापासून एक 5-6 किलोमीटर दवाखाना आहे. मी तिथं गाडी करून गेलो, कारपूर गाडी केली, दवाखान्यात गेलो. पण ते डॉक्टरनं सांगितलं ताप जास्त आहे, ऍडमिट करावं लागेल, लातूरला नाही तर अंबाजोगाईला न्यावं लागेल म्हणले. बर मग मी तिथून उचललं आणि ते डायरेक्ट गावाकडला नेलं दवाखान्यामध्ये, मोठा दवाखाना आहे खाजगी म्हणून. हा हा तिथं नेलं. तुम्हाला सांगतो मग आमच्या मग चुलत बहिणीकडून मी आज आणि दादा पैसे आणले 5,000 रुपये, तिकडून 5 रुपये शेकड्यानं. पैसे नव्हते माझ्यापाशी तर बर इलाज केला. पुन्हा इथून दुसरीकडून 10 रुपये शेकड्याने काढले, असे 10-15 हजार रुपये काढून मी इलाज केला प्रायव्हेट मध्ये. हा हा आणि मग तिसऱ्या दिवशी त्यांनी सुट्टी दिल्या सांगितलं. मी म्हणलं आता सुट्टी दिली, म्हणलं मी घेऊन जातो माझ्या बायकोला माझ्याकडं. ती म्हणली नाही तर एक महिना 15 दिवस राहू दे म्हणली, इथं कमी झाल्यास पुन्हा वाट लावून देतो. बर मग नेमकं कारण काय, असं धमकी देत आहे तुम्हाला जीव ठार मारण्याची असं? कारण कायच नाही, ती फक्त काय तुम्हाला सांगतो, फक्त बोलत बोलत काय ते आमच्या सासऱ्याला पॅरालिक्स झालेला होता. हा मग आता आम्ही दोघं बोलत असताना, कुणी बोलत असताना कुणाकडे वाकडं बोलतंय काय होतंय बोलत असताना. तर ठीक आहे, तुमच्या गोष्टी समजलो मी. काय विषय आहे ना मग तुम्हाला. ती त्यांना समजा अटॅक आल्यावर झाला, अटॅक आल्यावर ती पडली तिथे चक्कर येऊन. हा हा मग मी एकला असल्यामुळे मी तिथं, ती पडली की काय करते की मग मी तिथून पळून आलो. समजा रात्री 7-8 वाजले होते, मग मी तिथून पळून आलो. पडलं की त्यांना बघितलं नाही, काय नाही. हा हा मग तेवढंच कारण आहे. तर त्यांनी सांगितलं आमचा बाप मेला असता तर काय करायचं होतं, हे करायचं होतं. आता बहीण बी धाडीत नाही, लेकरू बी धाडीत नाही, काहीच करीत नाही असं म्हणतात. ते दुसरं कारण काहीच नाही दादा. हा का त्या पोरीला कधी मी 5 बोट लावून मारले नाहीत, किंवा त्यांना कधी 10 रुपये मला द्या गडी माझी गरिबी आहे म्हणून म्हणलं नाही. बरं मग एवढ्याशा कारणासाठी काय मारायचं का? आता तुम्ही त्यांचे दाजी आहेत ना, भाऊजी. आहेत, पण त्यांनी 2-3दा मला धमक्या दिल्या आहेत सर. असे ते बारके असं म्हणे आमचा असं मोठा नाही चांगला आहे. चालत. फॅमिली विषय मध्ये कसं सर्व गोष्टी समजून घ्याव्या लागतात. समजून तर दादा मी त्यांना कधीही घेतो. मी 2दा-3दा त्यांच्याकडे परत सध्या गेलतो धाडावा म्हणून. हा बुवा म्हणलं मी जरी बोललो बी असेल तरी आता मलाही माहित नाही म्हणलं तुम्हाला पॅरालिक्स आहे किंवा तुम्हाला झटका येत असं मलाही काय माहित नाही म्हणलं. आंधळी बी असली तरी धाडा म्हणलं मी सांभाळतो, तिला काही ताण नाही. मी लग्न होऊन आता 2017 मध्ये लग्न झाले मग. बर अनेक सगळे तिला मी असं पिठाच्या चिक्कीवर किंवा किराणा दुकानावर अनेक सगळे तिला जाऊ दिलं नाही. मी घरात 24 तास असं घरात तिला मी प्यायच्या पाण्यापासून तर बाथरूमच्या पाण्यापासून मी स्वतः भरून देत होतो तिला, घराच्या बाहेर निघू देत नव्हतो. बर मग व्यवसाय काय शेतीच करताय का तुम्ही? शेतात नोकरी करतो दादा दुसऱ्याची. ठीक आहे, पोट पाण्यासाठी कुणी काही कुठे काम करते. काम तर करतो दादा, पण तुम्ही कधी त्यांना विचारा, त्यांच्या पोरीला असं मी कधी असं 5 मिनिटं तरी कुठं काम करू दिलं का काय? कधी घागर तिला कंबरवर आणून दिली एवढं तुम्ही मुलीला विचारू शकतात काय? मग त्याचसाठी दादा कसं आहे, आता तुम्ही म्हणताय तर तुमच्या बोलण्याला महत्व नाही देत ते, म्हणून मी बोलतोय त्यांचा नंबर द्या मला. तुम्हाला व्हॉट्सअप चालवता येते का? हो हा मग ह्या नंबरला मला व्हॉट्सअप करा तुमच्या मेहनतीचा नंबर, काय विषय तुम्ही मिटवतो ना. हा. आणि असे टेन्शन वगैरे काही घेऊ नका, मदत करतो मी तुम्हाला. टेन्शन घेतल्याशिवाय दादा विलाजच नाही. म्हणजे नाही पाठीमागे नाही कोणी नाही नाही, पुढे बी मला कोणी सांगा नाही, कुठंच मला सांगा, एक टेन्शन धरून चाललं तर आयुष्य काय तेच धरून चालायचं आहे का? हा? आहे. पण दादा समजायच्या पाठीमाग माणसं असतात, पैसा असतात. माझ्यापाशी एक तर पैसा बी नाही आणि माणूस बी नाही, असं आहे ना माझ्यापाशी. आता कसं आहे, जेवढं देव दुःख देतो ना तेवढं सुख पण देतोय. लक्षात घ्या, हा जन्म खूप अनमोल आहे, असं काही करायचं नसते. नंबर द्या मला व्हॉट्सअपला पाठवून, करतोय मदत तुम्हाला. हा हो ठीक आहे. फॅमिली विषय चालू आहे ना, हा? महादेव पुकाणे यांचं आणि तुमचं काहीतरी फॅमिली विषय चालू आहे ना. काय तुम्ही कुठं बाहेर आहेत का? जरा आवाज येत नाही तुमचा क्लिअर. नाही, बाहेरच आहे ना मी. आवाज येत नाही दादा. हा, बाहेरच आहे म्हणलं मी. हा अच्छा अच्छा अच्छा, काहीतरी फॅमिली विषय चालू आहे ना म्हणणं. हा. काही दमदाटी वगैरे करताय, फॅमिली विषय मिटून घ्यायचा ना गोडी गोडीत. गोडी गोडीतच रामदाटी नाहीये. अच्छा, तर ते खूप रडत होते की बाबा मी लहानपासून अनाथ वगैरे आहे, आजपर्यंत मला मी त्रासाने फार कंटाळून गेलोय. बोलत होते आत्महत्या करू का असं वगैरे, आणि काहीतरी तलाक वगैरे काय झालं ना तुमचं. हो, झालेलं आहे ना. काय नेमकं विषय आहे असं, म्हणजे काय तुम्ही त्रास वगैरे करताय का, कसं काय? अजिबात त्रास नाही सर.
ते म्हणतायत की ते त्रास वगैरे तुम्ही करताय बाबा, इकडे गावाकडे आल्या तर हाणू मारू असं वगैरे. अजिबात नाही सर तसं आहे. मी काय म्हणतोय, हॅलो, हा. त्याला पण आई वडील नाही, एकटाच आहे तो. त्यांना पण वडील आहेत. हा वडील आहेत ना त्याला. वडील आहेत का? हो. कुठून बोलता तुम्ही? मी ठाणे जिल्ह्यामधून बोलतोय. हा? ठाणे, मुंबई. मुंबई. हा. तो तिथं आलता का? हॅलो. हॅलो. त्यांनी आपल्या शाखेशी संपर्क साधला आणि तिथून नंबर माझा भेटला त्यांना. हा. हा. शाखा कुठं आहे तुमची? हॅलो. हॅलो. तुमची शाखा कुठं आहे म्हणलं इथं? हेड ऑफिस आपलं करमाल्याला आहे आणि जर तुम्हाला भेटायचं असेल तर तुळजापूरला या. तुळजापूरला. हा ते काही नाही तसं ते फारकत वगैरे झालेली आहे. त्या मुलीला दिसतच नाही सर. बरं ठीक आहे, पण ते तुमचे जे भाऊजी आहेत ते काय म्हणतात कोणते की भाऊजी? हा कोण? पहिले भाऊजी होते ना तुमचे ते महादेव पुकाने. मग तेच तुम्हाला विचारतोय तर बोलतो हा. हा? मग काय विषय आहे नेमकं? विषय काहीच नाही. मी काय म्हणतोय, हा. तुमचं जे जावई आहे ना ते म्हणतात की, हॅलो, हा? हॅलो.